रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर ना आज आपण जे काही बनवणार आहोत ना ते तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला समजेल। व्हिडिओ स्किप करू नका। अगदी सोपं आहे आणि अगदी छोट्याशा कपड्यामध्ये हे बनते, ते तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर असं 16 बाय 16चा मी कपडा घेतलेला आहे आणि 16 बाय 16चा कपडा कट करून घेतला मी। आधी तुम्ही 15चा घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ना, जेवढं तुम्ही घ्याल ना तेवढं तुमच्या पद्धतीने तो छोटा होईल किंवा मग मोठा म्हणजे 16 बाय 16चा मी घेतलेला आहे। तुम्ही 13 12चा कुठलाही फक्त चौकोन कपडा मी 16 बाय 16चा घेतलेला आहे। त्याला त्रिकोण असं करायचा आपण आणि नंतर त्रिकोण करून अजून एकदा इकडून फोल्ड करून इकडे थोडासा कट द्यायचा ह्याला, जेणेकरून हा जो शेवटचा जो साईडला जो कोण येतोय ना तो थोडासा कट करायचा, जेणेकरून आपल्याला तो आकार द्यायला पुढचं सोपं जाईल। त्यानंतर अशाच पद्धतीने माझ्याकडे एक घरामध्ये कापडच होतं, मला तोच कलर बनवायचा होता म्हणजे स्ट्रॉबेरीज टाईप। तर मी मग माझ्याकडे घरामध्ये हे जे कापड आहे कर्मधर्म संयोग, आणि हे कापड मला ना मी मंदिरात गेले होते वैष्णोदेवीच्या, त्यावेळेस त्यांनी मला दिलेलं होतं आणि मी खूप वर्ष झालं ते जपून ठेवलं, पण म्हटलं आता याचा योग्य उपयोग होईल असं काहीतरी करा। तर त्याच्यासाठी मी परत हे खालचं लायनिंग आहे आणि वरचं जे आहे ना ते कापड आहे, जेणेकरून ह्याने आपण बनवत आहोत। आणि आपण बनवत जो आहेत ना तर ती आहे स्ट्रॉबेरी टाईपमधली आपली पोटली आहे, म्हणजे आपण बनवली ना तर ती स्ट्रॉबेरी सारखी दिसेल, त्यासाठी पिंक कलरचा या कपड्याचा मी वापर केलेला आहे। या पद्धतीने कापून घ्यायचं आणि दोन्हीला मधून कट करून द्यायचं आहे। चला तर मग आता यानंतर आपण जाऊयात मशीनवर गेल्याच्या नंतर पहिलं तर चारी बाजूनी ह्याला टिप मारून द्यायचं आणि पलटी करायला थोडंसं कापड साईडला ठेवायचं, म्हणजे थोडीशी जागा ठेवायची की जेणेकरून आपण पलटी केल्याच्या नंतर हे कापड व्यवस्थित बाहेर येईल। मी थोडंसं कापड कोपऱ्याला ठेवलेलं आहे बाजूला, जेणेकरून आपल्याला तिथून माघारी घ्यायला येईल। इथं मी आता बरेचसे जे म्हणजे आपण पोटले वगैरे शिवतो ना तर त्याला 1 इंचाच्या मधून कपड्याला टिप मारतात आणि त्यातून दोरी बाहेर काढतात। तर यासाठी मी अत्यंत सोपा जो उपाय आहे ना तो साठी आणलेला आहे। त्यातून थोडेसे धागे वगैरे बाहेर निघतात, त्यामुळे ते चांगलं दिसत नाही। तर इथं आपल्याला 1 इंचावर टिप द्यायची काही गरज नाही आहे, फक्त अर्धा इंचावर वरून फक्त फिनिशिंगची वरून एक टिप देऊन घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये डोरी बसेल एवढीच एक टिप द्यायची आपल्याला, डोरी बसेल एवढी, पण डबल टिप द्यायची आपल्याला गरज नाही आहे। याचे कोणे काढून घ्यायचे दोन्हीचेही आणि दोन्ही फॅब्रिक आपलं तयार करून घ्यायचं आणि याचे कोणे बाहेर काढले की व्यवस्थित असं होईल। तुम्ही प्रेसही करू शकता। माझं फॅब्रिक इतकं छान असल्यामुळे मी त्याला प्रेस वगैरे केलेली नाही आहे। आणि त्यानंतर हे असं झाल्याच्या नंतर याला फोल्ड करून घ्यायचं आणि फोल्ड करून गेल्याच्या नंतर याला उलटी करून म्हणजे आतल्या अस्तरच्या साईडने आपण याला टिप मारून घ्यायची आहे। टिप मारून झाल्याच्या नंतर याला आपल्याला योग्य अशी दिसेल अशी तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ना ती तुम्ही लेस लावू शकता। आता माझ्याकडे घरामध्ये बऱ्याच दिवसापासून ही वाली लेस पडून होती, ती लेस मी लावलेली आहे, जेणेकरून याला शोभेल अशी। तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावून घ्या। आणि आता आपल्याला एक लक्षात आलं का, आपण साईडला जे 1 इंचावर जे मध्यंतरी डोरी बाहेर काढण्यासाठी करतो ते केलेलं नाही आहे, फक्त वरती एक टिप मारलेली आहे ज्यामधून डोरी आपल्याला पास करता येईल। आता यासाठी आपल्याला वापर करायचा आहे दाबणचा। दाबण लक्षात आहे का? कोणाकोणाच्या नसेल इथं तर तुम्ही फिनिशिंगसाठी म्हणजे डोरी बाहेर काढण्यासाठी तुम्ही दाबणचा वापर करू शकता, जे मी आज आवर्जून आणलेला आहे। हे दाबण आणायचं आणि मला खरं तर मलाही दोरी हवी होती पण ती मला भेटलेली नाही आहे, त्यामुळे मी नायलॉनची आणलेली आहे, अगदी स्वस्तात मिळून जाते। आपण दुसरी जर डोरी घ्यायला गेलो तर ती आपल्याला 10 रुपये मीटरनी किंवा 8 रुपये मीटरनी मिळून जाते, पण आपल्याला ही मी 2 मीटर आणली 5 रुपयाची, स्वस्त मिळेल आणि मलाही डोरी तर यापेक्षा स्वस्तात मिळेल। तर असं करून या पद्धतीने तुम्ही इकडून एकदा बाहेर काढायची, इकडून बाहेर काढली ना त्याच दुसऱ्या साईड जिकडून बाहेर काढली ना त्याच्याच दुसऱ्या बाजूने तुम्ही परत बाहेर घालायची दुसऱ्या बाजूने आणि तिकडून बाहेर काढायची, असं याची पद्धत आहे। पहिल्यांदा मी पण चुकले होते, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जिकडं बाहेर काढलेले आहे ना तिकडूनच परत इकडून डोरी पास करायची आणि दाबणचा वापर केल्यामुळे अगदी छोटंसं होल पडत आहे आणि होलमधून डोरी पास झाल्याच्या नंतर छोट्याशा होलचं ते काय होल दिसत नाही, त्यातून फक्त डोरी पास होती। त्यामुळं 1 इंच ठेवा, अर्धा इंच ठेवा हे करण्याची अजिबात काहीच गरज नाही आहे। छान असं डोरी दाबणमधून बाहेर निघत आहे। अचानक मला या दाबणाची आठवण झाली की आपण दाबणचा यूज करून छान पद्धतीने आपण पोटली बनवू शकतो। आणि बऱ्याच रेडीमेडवाल्या ज्या दोऱ्या पोटली असतात ना त्याला नसतंच, म्हणजे मध्ये 2 इंच वगैरे ते ठेवलेलं नसतं, डायरेक्ट त्यांनी पोटलीला हे असंच कदाचित दाबणीच ते बाहेर काढत असतील असं मला तरी वाटतं। इथं गाठ मारून घ्यायची आणि गाठ मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला छान अशी इथं 4 न लावता 2च आपल्याला लटकन लावायचे आहेत। चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि
2 लटकन मी छान पद्धतीने बनवलेले आहेत, जेणेकरून आपली पोटली छान दिसेल अशा पद्धतीने लावलेले आहेत. आता मी खरं सांगू, माझं स्वतःचं कौतुक आपण स्वतःनेच काय करावं. तर हे पुढं तुम्हाला जे दिसेलच. आम्ही एका लग्नाला गेलो होतो, लग्नाला नाही म्हणता येणार, आम्ही नवरदेव बघायला गेलो होतो. तिथं नवरदेव बघायला गेल्याच्यानंतर त्यांनी पाहुण्यांनी आम्हाला मंदिरात नेलं. त्या मंदिरात गेल्याच्यानंतर ना कसं लोक हार फेकून देऊ शकतात बरं सांगा. तर नवरदेव नवरीचे हार त्यांनी फेकून दिलेले होते. जे हार मी तर नाही आणले हार, पण त्या हाराला जे मोती होते ना ते मी आवर्जून आणले. आता तिथं ते मोती उचलून घेतल्याच्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा खूप चांगला आहे, तो म्हणला घे मावशी तुला पाहिजेत ना तर तो घे. पण माझ्या शिवमला राग आला, म्हणतो काय मम्मी काय तू खाली पडलेले मोती उचलून घेते. तर ते मोती माझ्याकडे होते. अगदी ही मोत्याची माळ जर म्हटलं ना तर पूर्ण 2 मोत्यांची माळ होईल गळ्याला, एवढे असे मोती होते. तर आज त्या मोत्यांचा मी वापर केला आणि त्या मोत्यांचा वापर करून मी ही जी पोटली आहे ना या पोटलीला म्हणजे हातात अडकवण्यासाठी बनवलेलं आहे. आता हे ह्याला मॅचिंग होत नाही आहे, पण ठीक आहे. अशी ही पोटली मॅचिंगला म्हणजे मी ट्रायलसाठी बनवलेली आहे. कोणाला मॅचिंग लागली तर मी देऊन टाकेल. कोणाकडे ह्या कलरची साडी असेल तर, माझ्याकडे तर या कलरची साडी नाही आहे. या पद्धतीने या मोत्यांचा, टाकाऊ मोत्यांचा मी वापर केलेला आहे. आणि कशी झाली पोटली, चला तुम्हाला आवडली असेल तर ही स्ट्रॉबेरीवाली पोटली तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला राम राम, चलो बाय, जय संताजी. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राम राम, चला बाय.